विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपण मागच्याच वर्षी सुरू केला होता बघा. आणि करंट याचा अर्थ काय ते पण आपण बघितलंय. करंट म्हणजे काय, तर ज्यावेळी चार्जेस मोशनमध्ये येतात त्यावेळी आपण म्हणतो करंट वाहतो. करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. मग नेहमी आपला जो चार्ज म्हणून आपण नेहमी गृहीत धरतो तो कुठला असतो, इलेक्ट्रॉन्स. हे सगळं 11वीतलं आहे आणि 11वीतलं सगळं आपण परत परत वाचायचं. आता घरात बसलेलं आहे त्यावेळी सगळं हे उजळणी करा. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. म्हणजे आपण ज्यावेळी एखादा सर्किट कन्सिडर करतो, या सर्किटमध्ये करंट वाहतो. समजा आपण ए बी असं कंडक्टर घेतला, तर ए बी या कंडक्टरमध्ये करंट वाहतो असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन्स वाहत असतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे वाहतात, तर ते बी पासून एकडे वाहतात. आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि आपण नेहमी करंटची दिशा कशी घेतो, तर पॉझिटिव्ह चार्जची दिशा. आणि पॉझिटिव्ह चार्जची दिशा म्हणजे इथं जरी इलेक्ट्रॉन्स हे बी कडून एकडे वाहत असले तरी आपण काय म्हणणार की पॉझिटिव्ह चार्ज एकडून बी कडे वाहतो. म्हणजे करंटची दिशा कशी आहे, आय. आणि मग नंतर आपण काय बघितलं 11वीत, ओहम्स लॉ बघितला होता. आणि हा जो ओहम्स लॉ आहे याच्यावरून आपण करंट, आय, व्ही, रेजिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन बघितलं होतं. व्ही इज इक्वल टू आय आर. एखादं त्यातलं रिलेशन लक्षात ठेवा असं मी तुम्हाला नेहमी सांगितलंय बघा. व्ही इज इक्वल टू आय आर हा ओहम्स लॉ आहे. तर या ओहम्स लॉ हा एक छोट्या सर्किटसाठी आपण वापरू शकतो. पण असे सर्किट्स छोटा असतं असं नाही. प्रत्येक वेळी अनेक कॉम्प्लिकेशन्स किंवा अनेक कॉम्प्लिकेटेड त्यात काय असणार आहेत, ब्रांचेस असणार आहेत. आणि ते सगळं आपण एका छोट्या लूपमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. आणि म्हणून या ओहम्स लॉचा पुढचा आपल्याला भाऊ बघायचा म्हणूया. अँड दे आर कॉल्ड किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ्स नावाच्या शास्त्रज्ञांनी हे लॉज दिले म्हणून याला नाव आहे किर्चॉफ्स लॉज. आणि हे किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क बघायचं. इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय, तर अनेक इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स एकत्र जोडून तयार केलेलं एक लूप किंवा नेटवर्क. म्हणजे इथं समजा आपण असं एक रेजिस्टन्स घेतला, दुसरी एखादी बॅटरी घेतली आणि काहीतरी एखादा दुसरा कंपोनेंट असतो कॅपॅसिटर वगैरे. तर असं हे एक ब्रँच झाली. त्यानंतर याला दुसरं ब्रँच, अशी दुसरा रेजिस्टन्स, दुसरी बॅटरी, असं मिळून हे सगळं इलेक्ट्रिकल नेटवर्क तयार होतं. नुसतं आपण आता रेजिस्टन्स आणि बॅटरीचं मिळून असं एक काय तयार केलं, इलेक्ट्रिकल नेटवर्क. मग आता या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये या किर्चॉफ्स लॉ समजून घेण्यासाठी एक कॉन्सेप्ट काही लक्षात घ्याल. जंक्शन इथं आपण वापरणार आहे. तर जंक्शन म्हणजे काय, समजा इथला हा पॉईंट घेतला तुम्ही ए पॉईंट, तर या ए पॉईंटच्या ठिकाणी या बॅटरीकडून करंट येणार, या बॅटरीकडून करंट येणार, या बॅटरीकडून करंट येणार. असे सगळे करंट्स एक येतील तरी किंवा इथनं बाहेर जाते. आणि असा पॉईंट जिथं करंट एकत्र येतील किंवा तिथून बाहेर जातील त्या पॉईंटला म्हणणार आपण जंक्शन. म्हणजे ए हा इथं काय झाला, जंक्शन पॉईंट. आणि इथं या जंक्शनच्या नंतर काय झालं, एनी इथला हा जो याला आपण नाव दिलं समजा ए बी सी डी ई, तर हे एक लूप तयार झालं. हे एक लूप तयार झालं. आणि मग यातल्या लूप मधली ही याला, तर याला आपण ए बी सी डी ई एफ म्हणूया याला, आणि ए. तर या लूप मधला ए बी ही एक काय झाली, ब्रँच झाली. ए बी ही एक काय झाली, ब्रँच. बी डी ही ब्रँच, एफ सी ही एक ब्रँच झाली, डी ई ही एक ब्रँच झाली. म्हणजे अशा ह्या लूप मधल्या ह्या अनेक ब्रांचेस.
तर हे सगळं आपण आता लक्षात ठेवून आता हा किर्चॉफ्स लॉ बघायचे आहेत. 2 लॉज आहेत किर्चॉफ्स लॉ. त्यातला फर्स्ट लॉ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, हा जो फर्स्ट लॉ आहे याला म्हणतात करंट लॉ. Kirchhoff's first law is called current law or also called junction law. तर हा जंक्शन लॉ किंवा करंट लॉ काय सांगतो बघा किर्चॉफचा, तर द अल्जिब्राइक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. स्टेटमेंट आपण लिहूया पाहिजे. तर फर्स्ट लॉचं स्टेटमेंट काय सांगतं की the algebraic sum of currents at any junction is always equal to 0. Always equal to 0. मग इथं अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स आपण घेणार आहे. त्यावेळी साइन कन्व्हेन्शन आपल्याला वापरायचं. म्हणजेच करंटची जी दिशा आहे त्या दिशेवरून तो करंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ठरवायचं. म्हणजे साइन कन्व्हेन्शन आपण एक वापरायचं. तर आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं हा एक जंक्शन पॉईंट झाला, बी दुसरा जंक्शन पॉईंट झाला, अनेक करंट्स इकडे येणार आहेत किंवा इथून बाहेर जाणार आहेत. मग या जंक्शनकडे येणारे करंट्स म्हणजे साइन कन्व्हेन्शन काय सांगतं बघा की या जंक्शनकडे जे येणारे करंट्स आहेत अरायव्हिंग द जंक्शन आर ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. द करंट्स अरायव्हिंग द जंक्शन आर ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह अँड the currents leaving the junction, लिव्हिंग बायोलॉजीतला लिव्हिंग नव्हे, हा जंक्शन सोडून जाणारे, the currents leaving the junction are negative. म्हणजेच हा जो जंक्शन सोडून दूर जाणारे करंट्स आहेत, जंक्शन पासून लांब जाणारे जे करंट्स आहेत ते निगेटिव्ह असणार आहेत. मग आता इथं आपण एक जंक्शन पॉइंट घेऊया. फॉर एक्झाम्पल समजा आपण जंक्शन पॉइंट ओ घेऊया. या ओ जंक्शन पासून अशा आपण अनेक, समजा मी आकृती काढण्यासाठी काळं स्केच पेन वापरूया पाहिजे, तर असे आपण ब्रांचेस काढले. हे आता हा I1 करंट आहे. या जंक्शन पॉइंटला ओ नाव द्या, पी नाव द्या, काही पण नाव द्या तुम्ही. I1 हा I2 I3 I4 I5 अजून एक काढूया पाहिजे तर I6. मग या जंक्शनसाठी फॉर जंक्शन पॉइंट ओ साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. काय सांगितलं साइन कन्व्हेन्शन? या जंक्शनकडे येणारे करंट्स हे पॉझिटिव्ह असणार आहेत आणि जंक्शन पासून दूर जाणारे करंट्स हे निगेटिव्ह असणार आहेत. मग मला सांगा आता इथं कसं होईल बघा. ओ या ठिकाणी जंक्शनकडे येणारे करंट्स कुठले आहेत, तर ओ हा पॉइंट जर कन्सिडर केला तर I1 कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. I2 बघा, आता इथं बघा I1 प्लस आला. समेशन घ्यायचं आहे आपल्याला आणि समेशन म्हणजे जो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आहे तसंच मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसं लिहिता येईल, समेशन I इक्वल टू 0. म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची. फक्त ते बेरीज घेताना साइन कन्व्हेन्शन वापरणं. ते I1 आता पॉझिटिव्ह आला. I2 पण ओ कडे चाललाय म्हणजे I2 पण प्लस असणार आहे. I3 कसा आहे बघा, ओ पासून दूर चाललाय म्हणजे कसं झालं, मायनस I3. I4 कसा आहे, ओ कडे चाललाय प्लस I4. I5 दूर चाललाय मायनस
5 आणि I6 हा पण दूर चाललाय -I6 इक्वल टू 0. प्लस आहेत त्यांना एकत्र घेऊया. I1 प्लस I2 प्लस I4 इक्वल टू, ही दुसरी बाजू दुसऱ्या बाजूला गेले की हे पण प्लस होणार, म्हणजे I3 प्लस I5 प्लस I6. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ नुसार की जो करंट येतो जंक्शनकडं तेवढाच करंट त्यातून दूर जातो. म्हणजे टोटल करंट अरायव्हिंग द जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन. म्हणजे जेवढा करंट येतो तेवढाच त्याच्यापासून दूर जातो. आणि मगाशीच मी तुम्हाला करंटची व्याख्या काय सांगितली, करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजेच एवढा करंट येतो याचा अर्थ एवढा चार्ज त्या जंक्शनकडे येतो. जेवढा चार्ज येतो तेवढाच चार्ज यातनं दूर जातो. इनकमिंग चार्ज इक्वल टू लिव्हिंग चार्ज. आणि म्हणून आपण काय म्हणूया की हा जो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आहे इट इज द लॉ ऑफ conservation of charge. Kirchhoff's first law is law of conservation of charge. Now आपण किर्चॉफ्स आता सेकंड लॉ बघूया. सेकंड लॉ, किर्चॉफ्स सेकंड लॉ. Kirchhoff's second law, it is also called voltage law. Kirchhoff's second law is called voltage law. तर हा जो व्होल्टेज लॉ आहे तो बघूया आपण. याचं स्टेटमेंट काय आहे बघा किर्चॉफ सेकंड लॉचं. द अल्जिब्रॅइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. लिहूया पहिल्यांदा आपण. द अल्जिब्रॅइक सम ऑफ algebraic sum of potential differences algebraic sum of potential differences and EMFs. EMF चा लॉंग फॉर्म काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस in a closed loop is 0. Algebraic sum of potential differences and electromotive forces in a closed loop is 0. आता इथं लूप आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे. आणि सेकंड लॉ काय सांगतो बघा, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. आता इथं पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे काय, तर इथं आपण हा जो लूप घेणार आहे त्या लूप मधला प्रत्येक ब्रांच मधला जो प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. पोटेन्शियल डिफरन्स आपण कसं घेतो, V इज इक्वल टू IR. आणि त्यामुळं त्या प्रत्येक ब्रांच मधल्या करंट आणि रेजिस्टन्सचा गुणाकार घ्यायचा आणि त्यांची बेरीज. अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V इक्वल टू IR. म्हणजे एका ब्रांच मधला समजा V1 असेल तर V1 प्लस V2 प्लस V3 अशा आपण घेणार आहे. आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ज्या बॅटऱ्या आपण लावणार आहे त्या बॅटऱ्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तिथं सप्लाय करत असतात, म्हणजे एनर्जी सप्लाय करत असतात. आणि त्यांची बेरीज म्हणजे इथं आपण याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसं करणार, तर समेशन IR. अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आलं, समेशन IR प्लस इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, समेशन EMFs इज इक्वल टू 0. समेशन IR प्लस समेशन E इक्वल टू 0. मग आता इथं हा समेशन IR आणि समेशन E घेताना इथं सुद्धा आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरायला पाहिजे. आणि हे साइन कन्व्हेन्शन आता दोन असणार आहेत. मगाशी एकच साइन कन्व्हेन्शन करंटचं होतं, इथं मात्र पोटेन्शियल डिफरन्ससाठी एक असणार आहे आणि EMF साठी एक असणार आहे. मग पहिलं साइन कन्व्हेन्शन काय सांगतं की आपण हा जो लूप ट्रेस करणार आहे
तो ज्या दिशेनं ट्रेस करणार त्याच दिशेनं करंट असेल तर हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. म्हणजे आपण काय म्हणूया की इथं हा जे साइन कन्व्हेन्शन आहे ते साइन कन्व्हेन्शन आपण आपल्या शब्दात घेऊया. म्हणजे पुस्तकातलं आहे ते जरा कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण आपल्या शब्दात घ्यायचं की हा जो कन्व्हेन्शनल करंट, आता करंटची जी दिशा असणार आहे ती दिशा कशी घ्यायची बघा. मगाशी मी तुम्हाला एक लूप काढून दाखवलं होतं तसं इथं म्हणजे कसं हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर ह्या बॅटरीमधनं बाहेर करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असा वाहतो. म्हणजे हा I1 असा वाहणार आणि इथून परत येताना तो असा येणार. म्हणजे हा I1. कन्व्हेन्शनल करंट कसा वाहतो, पॉझिटिव्ह कडून स्टार्ट होतो. म्हणजे साइन कन्व्हेन्शन काय तर इफ द कन्व्हेन्शनल करंट is in the same direction in which the loop is traced. म्हणजे आपण लूप ट्रेस करायचे दोन मार्ग असणार आहेत बघा. असा लूप जर कन्सिडर केला आपण तर लूप असा पण तुम्ही जाणार आहे. म्हणजे कसा म्हणूया असा क्लॉकवाईज, आणि दुसरा मार्ग कुठला अँटी क्लॉकवाईज. हा क्लॉकवाईज झाला आणि दुसरा कसा असणार आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ज्या तुम्ही दिशेनं जाताय तो जो मार्ग आहे त्याच मार्गाने जर कन्व्हेन्शनल करंट असेल, इफ द कन्व्हेन्शनल करंट इज इन द सेम डायरेक्शन इन विच द लूप इज ट्रेस्ड, देन द पोटेन्शियल डिफरन्स, आपण पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक वेळी पीडी असं वापरूया. आता पीडी इज ट्रीटेड ॲज निगेटिव्ह. लक्षात ठेवा इथं निगेटिव्ह आहे. ज्या दिशेनं करंट आहे त्याच दिशेनं तुम्ही जर लूप ट्रेस करत असाल तर हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. अदरवाईज इट इज पॉझिटिव्ह. म्हणजेच ज्या दिशेनं तुम्ही जाताय त्याच्या विरुद्ध दिशेनं आता करंट असेल तर तुमचं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आता हे झालं पहिलं साइन कन्व्हेन्शन. दुसरं साइन कन्व्हेन्शन कशासाठी आहे बघा, या EMF साठी. तर EMF ऑफ सेल आता कशी घ्यायची, द EMF ऑफ सेल इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. EMF of cell is treated as positive if we traverse from negative terminal to positive terminal inside the cell. म्हणजेच आपली ही जी सेल असणार आहे अशी सेल असते. लक्षात घ्या सेल कशी काढतात, अशी एक पॉझिटिव्ह अशी बारीक लांब आपण रेषा काढतो आणि निगेटिव्ह थोडीशी थिक आणि छोटी शॉर्ट रेषा काढतो. तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर ज्यावेळी आपण करंटची दिशा, मागाशी मी तुम्हाला कशी सांगितली, बाहेर करंटची दिशा अशी असते, म्हणजे अशी इकडून असं जाणार आणि इकडे असा हा करंट असणार आहे. तर समजा आपण ABCD असं चाललं लूप ABCD. तर या EMF ऑफ सेल इज ट्रीटेड एज पॉझिटिव्ह इफ इट ट्रॅव्हर्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. AB असं जाताना तुम्ही कसं जाताय बघा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाताना मात्र याच्या उलटा असणार आहे. म्हणजे समजा तुम्ही B कडून A कडे चालला तर मात्र काय होईल, हा EMF E जो असणार आहे तो कसा असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल. म्हणजे B कडून A कडे जाताना आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जाणार, पण A कडून B कडे जाताना तुम्ही कसं जाणार,
पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. इनसाइड द सेल, हे इथलं महत्वाचं काय आहे, इनसाइड द सेल. इथं मात्र कसं आहे बघा, बाहेरून जाताना पॉझिटिव्ह कडून आपण निगेटिव्ह कडे जातोय. बाहेरून जाताना पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो, त्यावेळी आतून कसं गेलो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. म्हणजे ऍक्च्युअली इथं हा जो कन्व्हेन्शनल करंट आहे त्याच दिशेत तुमचा जर करंट असेल तर ईएमएफ पॉझिटिव्ह घ्यायचा, आणि त्याच्या विरुद्ध असेल म्हणजे याच्या विरुद्ध, याचा अर्थ अदरवाईज इट इज निगेटिव्ह, अदरवाईज इट इज निगेटिव्ह. मग आता हे एवढं सगळं आपण जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित समजण्यासाठी आपण दिसेल काय, आपण दुसरा कागद घेऊया आणि त्याच्यावर घेऊया एक लूप काढूया. समजा एक लूप काढला आपण, आता लूप काढून मी एकाच ब्रँचचं तुम्हाला काढून दाखवणार, तुम्ही बाकीचं सगळं करायचं यातलं. हे आपण रेषा काढलं त्या ऍक्च्युअली कशा आहेत, हा E1 आहे म्हणूया, ईएमएफ प्लस मायनस, हा ईएमएफ याचा E2 आहे प्लस मायनस. याला आपण नाव देऊया R1, R2, R3, R4 आणि मधल्याला म्हणूया R5. या E1 या सेलमुळे आता कन्व्हेन्शनल करंट कसा होणार बघा, हा I1, आणि हा इथं परत येताना परत इथं उलटा असा I1 येणार, हा I2, आणि इथं परत येताना हा I2 येणार. इथं जाताना आता हा जो I1 आला आणि हा I2 असा मिळून इथं, म्हणजे याला समजा I3 म्हणलं तुम्ही, तर I3 बरोबर काय येईल, I1 प्लस I2, I1 प्लस I2. म्हणजे येताना इथं परत हा I2 म्हणून आला, इथनं परत जाताना हा I1 म्हणून गेला. याला आपण लूपला नावं देऊया A B C D E F A. मग आता आपण किर्चॉफ सेकंड लॉ जो लावायचा आहे त्यासाठी हे लूप घेऊया. कन्सिडर क्लोज्ड लूप A B C D E F A in clockwise sense. आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असं जाणार आहे. म्हणजे ए बी सी डी अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये पण असं जाऊ शकता तुम्ही, ए असं जाणार अँटी क्लॉकवाईज, आणि त्यामुळं इथं क्लॉकवाईज सेन्स हे महत्वाचं आहे, दिशा महत्वाची आहे इथं. मग या क्लॉकवाईज सेन्स मधनं आपण जाणार आहे आता, आणि त्यासाठी यातले हे साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्या. साइन कन्व्हेन्शन काय सांगतं की समेशन आय आर प्लस समेशन ई हे घ्यायचं आहे बघा आपल्याला. समेशन आय आर प्लस समेशन ई इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला काय सांगितलं की समेशन आय आर घेताना कन्व्हेन्शनल करंट ज्या दिशेनं आहे त्याच दिशेनं तुम्ही लूप ट्रेस करत असाल तर तो जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो निगेटिव्ह घ्यायचा, आणि जर कन्व्हेन्शनल करंटच्या विरुद्ध दिशेत तुम्ही जात असाल तर पोटेन्शियल डिफरन्स हा काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि त्यामुळं इथं आपण ए बी ही पहिली ब्रांच घ्या. आता इथं ए बी या पहिल्या ब्रांचमध्ये रेजिस्टन्स नाही आहे बघा, फक्त करंट आहे, आणि रेजिस्टन्स नसल्यामुळं ईएमएफ साठीचा जो साइन कन्व्हेन्शन आहे ते वापरायचं आहे. तर ईएमएफ साठीचं साइन कन्व्हेन्शन काय आहे, इनसाइड द सेल इफ यू ट्रॅव्हर्स फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन द ईएमएफ इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. मग आपण आता कसं चाललो, ए पासून बी कडे चाललो, म्हणजे इनसाइड द सेल कसं झालं बघा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, आणि त्यामुळं उलट आहे. म्हणजेच पहिलं काय येईल आता,
-E1 येईल. -E1 AB या ब्रँचमध्ये. दुसऱ्या ब्रँचमध्ये BC असं जाणार आपण, आणि BC या ब्रँचमध्ये आता करंट कसा आहे, I1 आहे. मग कन्व्हेन्शनल करंटच्या दिशेनं आपण गेलो तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा आहे. उलटा आहे बघा, कन्व्हेन्शनल करंटच्या दिशेनं गेलो तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, पण आपण आता कन्व्हेन्शनल करंटच्या विरुद्ध दिशेत चाललोय आणि त्यामुळे आपला पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह येईल, म्हणजे I1 R2. पुढचा CD मध्ये कसं चाललोय आपण, कन्व्हेन्शनल करंटच्या दिशेत चाललोय आणि त्यामुळे इथं सुद्धा निगेटिव्ह होईल, म्हणजे काय येईल, इथं गुणाकार यांचा I2 R4. आता पुढची DE मध्ये मात्र आता कसं जाणार तुम्ही, या सेलमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललाय बघा, आणि त्यामुळं +E2 येणार. इथं ज्या दिशेत तुम्ही चाललाय त्याच दिशेत हा करंट आहे, ज्या दिशेत त्याच दिशेत तुम्ही चाललाय आणि त्यामुळे काय येणार आहे, -I2 R3. पुढं FA या ब्रँचमध्ये करंट कसा आहे बघा, असा आहे, आणि आपण चाललोय कसं, FA असं चाललोय, म्हणजे प्लस येणार, +I1 R1 = 0. आता प्लस प्लस एकत्र करूया, मायनस मायनस एकत्र करूया. E2 - E1 पहिल्यांदा झालं बघा, मग I1 प्लसच आहे बघा, त्यामुळे I1 ला बाजूला काढा, I1 R2 + R1 किंवा R1 + R2 केलं तरी चालेल. -I2 कॉमन काढा, I2 R3 + R4. मायनस कॉमन काढल्यामुळे इथं प्लस झालं. आता EMF एकत्र घ्या, E2 - E1 = आता इकडं बाजूला जाताना काय होईल, पहिल्यांदा मायनस आहे ते प्लस होणार, म्हणजे I2 R3 + R4, आणि हे I1 आहे ते मायनस होणार, I1 R1 + R2. म्हणजेच इथे काय आलं, समेशन E = समेशन IR आलं असं म्हणूया आपण. आता समेशन E म्हणजे काय आहे बघा, तर ही जी सेल आहे या सेलनं सप्लाय केली एनर्जी, म्हणजे एनर्जी सप्लायड बाय सेल, एनर्जी सप्लायड बाय सेल. अँड समेशन IR म्हणजे काय, एनर्जी युज्ड अप बाय सर्किट, सर्किटमध्ये वापरलेली एनर्जी, म्हणजे जेवढी एनर्जी सेलनं सप्लाय केली तेवढी सर्किटकडनं वापरली गेली. म्हणजेच हा जो किर्चॉफ सेकंड लॉ आहे, दिस किर्चॉफ सेकंड लॉ इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणलं तरी चालेल, किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे जेवढी एनर्जी सेलनं सप्लाय केली सर्किटला तेवढीच त्या सर्किटकडनं वापरली गेली. म्हणजे तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येतो की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय आहे, तर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ हा प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे, आणि किर्चॉफ सेकंड लॉ काय आहे, इट इज प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी.